या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98-816-230-27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98-502-327-43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90-28-10-74-68. त्यावेळी परिसरात अंधाराबाबत विचारणा केली असता नगरसेविका वायचळे यांनी वेळोवेळी आम्ही लाईट संदर्भात संबंधित ठेकेदारास विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे ऐकायला मिळत असून जर संबंधित ठेकेदारांकडे वस्तूंची कमतरता नेहमी भासत असेल तर अशा ठेकेदारांना काम देताच कसा असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला व प्रशासनाने या नागरी सुविधा कुणा नगरसेवकांसाठी नव्हे तर जनतेसाठी पुरवावे असे मत मांडले। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। कारण वर्क ऑर्डर निघालेली, यांच्यावर कॉन्ट्रॅक्टरवर कोणाचा दबाव आहे का? कॉन्ट्रॅक्टरने स्पष्टपणे आम्हाला सांगावं, आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। पण नुसते उडवाउडवीचे उत्तर देऊन आणि काहीतरी नाटक करायचे नाही, कारण 6 महिने झाले वर्क ऑर्डर निघून। पोल उभा केला आहे, तिथं पण लाईट लावायचे काम नाही। 4-4, 5-5 महिने एक लाईट लावायला 4-4, 5-5 महिने लागतात यांना। नक्की हे कामं काय करतात? ज्यांना लाईटिंगचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले त्यांच्याकडे जर लेबरच नाही, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं कशाला त्यांना? प्रत्येक वेळेला म्हणतात की लेबरचा प्रॉब्लेम आहे, लेबरचा प्रॉब्लेम। जर तुमच्याकडे लेबरचा प्रॉब्लेम तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला कशाला मग त्यांना? फक्त तुमचे माणसं आहे म्हणून तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलं का? हे तुमचं आमचं सोडून द्या, विरोधक सोडून द्या, जनता म्हणून तुम्ही काम करा। नुसती लोकांची फसवणूक करू नका। इतक्या दिवस काय म्हणे आमची सत्ता आहे, हे ते। आता जरी तुमची सत्ता अजून 2 वर्ष आहे ना, मग तुम्ही दाखवा ना लोकांना, कामं करून दाखवा। नुसतं लोकांची फसवणूक करून गोड बोलून लोकांना फसवू नका। विरोधक आहे, विरोधकांची कामं करतात म्हणताना मग तुम्ही दाखवा ना विरोधकांचे कोणते तुम्ही कामं केले। फक्त तो एक रस्ता चोपडा केलाय, फक्त तो पुढचा भोई गल्लीतला, त्याच्यात पण इतकं म्हणजे इतकं चुकीचं काम करून ठेवलेलं। तेव्हा पण मी अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, तेव्हा पण लोकांनी मला बोलून दिलं नाही, तेव्हा पण चुकीचे कामं करून ठेवले। सर्व रस्ता उद्गळलाय आणि आता सुद्धा हे काम खडीकरण आणि डांबरीकरण आहे, अजून सुद्धा हा रस्ता चालू केलेला नाही त्यांनी। योग्य रीतीने काम झालं पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे। विरोधक म्हणतात ना, तर तुम्ही लवकरात लवकर काम चालू करावा आणि लोकांची दिशाभूल करू नका, लोकांना गोड बोलून तुम्ही विश्वासात घेऊ नका। कवठ्यावरील इंदसिनी मंदिराजवळ जवळजवळ 1 वर्ष होत आलंय हाय मस्त पोल उभा करून। तो पोल पार गंजून आणि पार पडायवर आलेला आहे, तरी पण त्यांनी कोणती ॲक्शन घेतलेली नाही। आज काही लाईट आले, बल्ब आलेले नाही आहे, मग आले का मग काय संपले? मग तुम्ही आल्या माल जेव्हा येतात ना तेव्हा ते कुठं लावतात? आम्ही जेव्हा जेव्हा जातो ना, लाईट का इथं लावा तिथं लावा, आमच्याकडे बल्ब संपले, ट्यूबलाईटी संपले, हे संपले, वायर संपली, केबल संपली, मग नक्की तुम्ही ते जेव्हा मटेरियल येतं तेव्हा ते तुम्ही वापरता कुठं नक्की? आमच्या कोणतीच म्हणजे वेळेवर कधी असं झालंच नाही आहे की लाईट इथे बंद आहे तिथं बंद आहे। आम्ही कंप्लीट केली ती कधी 2 एका महिन्यात सुद्धा पूर्ण होत नाही। 4-4, 5-5 महिने झाले, हा इथलाच लाईट जवळजवळ 6 महिने झाले इथला लाईट बंद आहे, तरी पण आमचं काम वेळेवर झालेलं नाही। फक्त माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही अशा कॉन्ट्रॅक्टरला काम द्या की त्यांच्याकडे लेबर उपलब्ध आहे, तुम्ही त्यांच्याकडे मटेरियल उपलब्ध आहे। नगरपालिकेकडे जर मटेरियल उपलब्ध नाही तर तुम्ही हे लाईट पोल बसवलंच कशाला? मग या हायमाचं जवळजवळ 1 वर्ष होत आले हा पोल उभा करून, तरी पण त्यांनी लाईट बसवलेली नाही। मग त्या पोलचा उपयोग काय? लोक इथं म्हणतात की हा पोल उभा कशाला गेला?